तुम्ही जर आमच्या नेत्यांना शिव्या घातला तर आम्ही सुद्धा तुम्हाला शिव्या देऊ आणि त्या अधिक प्रकारच्या शिव्या असतील. कोण म्हणलं? मंत्री नितेश राणे. जिथून तरी अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी लाल दिसती नुसती एवढी चिचुंदरीचा आवाज केव्हा ऐकला तुम्ही? त्याचा त्याचा सारखाच येऊन करते नुसती. लगेच निघते. आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिवाय देऊ. अरे बेट्या, नेता नाही येतो जात येतो शहाणुकळी म्हणतो तो स्वतःला काय शहाणुकळी भंगार तू. नेता बाप नाही तो समाज बाप येतो. शहाणुकळीतला शहाणुकळीच असं असतं. शहाणुकळी ही मायबाप त्याची जनता असते. नेता बाप नसतो त्याचा शहाणुकळीचा. तू एक काम कर, तू शहाणुकळीचा 9 काढून टाका 6 राय. आता मी दादाला काय बोललो का? दादा म्हणजे राणे साहेब, मग तो बोलायला पाहिजे. मी निलेश साहेबाला काय बोललो का? मग तो बोलायला पाहिजे. तो नेत्याचा तो काय संबंध बघ. तू काय वेगळ्या पेटातला जन्मालेला आहे का? वेगळ्या पेटात पाहिला झाला का तू? दादाचं असं रक्त आहे ना ते मराठीला सोडून असं कसं काय वागायला लागलं या काय? माझं एवढंच सांगणं आहे पुन्हा एकदा आता शेवटचं. दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता 3दा सांगितलं आतापर्यंत. त्याला समजून सांगा. आता मी हे उपोषण तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं ते नीट जर नाही राहिलं त्याला असा लाल करतो ना एका दिवशी. त्याला वाटत असं ना आम्हाला घेतेचं नाम काय गुंडाच्या टोळ्या. आता मी कोलीतो टोळ्या. मला माहित होतोय दादागिरी कुठे 100ला होती 3 उठली तुझी दादागिरी. आता लय झालं तर 4-2 जात होतं ते समुद्रात सगळं माहिती मला कुंडली. ती विद्यावाना होईल लवकरच. तू मला कोण घरात घुसायला नको. तुला कोण वाजता भेटला नसेल पण मी असं नकोले मराठीचे असे आवला दे तू बोलत बसशी. निलेश साहेबांनी दादा त्याला एकदा सांगाव